पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आज दुकानं बंद ठेवून मोर्चा काढलेला आहे। या आंदोलकांनी मंदिर परिसरात होणाऱ्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाला विरोध केलाय। या कॉरिडॉर प्रकल्पामुळे मंदिर परिसरातील 630 घरं आणि दुकानं पाडली जाणार आहेत। त्यामुळे कॉरिडॉर करून आम्हाला उद्ध्वस्त करू नका अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। राज्यभरातून येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना पंढरपूरमध्ये आल्यानंतर सुलभपणे दर्शन घेता यावं यासाठी मंदिर परिसरात कॉरिडॉर प्रकल्प तयार करण्यात येणार आहे। मला किती करोडाचं किती कोटीचं जरी नुकसान दिलं तर आपल्या विठुरायापासून त्यांनी वेगळं करू नये। आज मठ मंदिरं दुकानं आज उद्ध्वस्त होत आहेत। तसेच बडवे उत्पाद सेवाधारी यांचं पण हातातून मंदिर घेतलं आहे आणि तसेच आमच्या आता घरावर नांगर कशासाठी फिरवता, रोज व्हीआयपी लोक कोण येतात असं दर्शनाचं काय सावळा हा विठुराया। त्यामुळे कॉरिडॉरला सक्त पूर्ण विरोध आहे। एक जिद्द कॉरिडॉर। पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने हा आज विराट मोर्चा काढलेला आहे। आमच्या मागण्या अगदी थोडक्यामध्ये सांगतो। कॉरिडॉर घरदार पाडून करू नका। आजपर्यंत कुठल्याही राज्यकर्त्याने विकास जो केला तो घरदार पाडून केलेला नाही। त्यामुळे तुम्ही घरदार पाडून करून विकास करू नका। या पंढरपुरामध्ये एकरांच्या मापाने आणि डझनाच्या संख्येने सरकारी मोकळ्या जागा शिल्लक आहेत आणि आम्ही कलेक्टर साहेबांना स्वतः नेऊन दाखवलेले आहेत। या सगळ्या मोकळ्या पडाक वाया गेलेल्या जागांवर विकास करा। पंढरपूर हे जगामध्ये नंबर 1 तीर्थक्षेत्र होईल असे प्लॅन आम्ही भाविक संघातर्फे वारकरी पाईक संघातर्फे दिलेले आहेत। त्याचं लक्ष द्या।